नेक्स्ट टॉपिक है क्लासेस एंड ऑब्जेक्ट्स. Classes and objects. You have already seen how to create classes and object in C++, but in Java, some syntax is different from C++. First, what is meant by class? Class is a blueprint for creating objects. Class is a blueprint for creating objects. Blueprint means what? की आपण जे ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉपर्टीज असणार आहे. प्रॉपर्टीज इन द सेन्स व्हेरिएबल्स कोणते असणार आहेत, फंक्शन्स कुठले असणार आहेत, तर हे आपण आधीच क्लासमध्ये डिक्लेअर करतो. सो दॅट इज अ ब्लूप्रिंट. अजून एक काय, व्हॉट इज मीन बाय क्लास? इट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. एका क्लासचे आपण मोर दॅन वन ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतो. So class is a collection of objects or class is a blueprint for creating an object. ठीक है. So in Java, how to create or declare a class? Syntax for declaring class in Java. First, keyword class. Keyword है so ऑल लेटर्स आर स्मॉल केस. त्याच्यानंतर क्लास नेम. क्लास नेमचे तुम्हाला रूल सांगितलेत. एक वर्डचं क्लास नेम असेल तर फर्स्ट लेटर कॅपिटल आणि मल्टिपल वर्डचं असेल तर इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल. त्याच्यानंतर जावामध्ये व्हेरिएबल्सला म्हणतात मेंबर व्हेरिएबल्स डिक्लेरेशन्स आणि फंक्शनला म्हणतात मेंबर मेथड डिक्लेरेशन. फंक्शन म्हटलं तरी चालेल किंवा मेथड्स, पण जनरली जावामध्ये फंक्शनला मेथड वर्ड यूज होतं. मेंबर मेथड डिक्लेरेशन्स. आता मेंबर का वर्ड आहे? कारण की आपण क्लासमध्ये डिक्लेअर केलेले जे व्हेरिएबल्स आहेत आणि जे फंक्शन्स आहेत ते ह्या क्लासचा पार्ट आहे, या क्लासचे मेंबर्स आहेत. सो क्लासमध्ये जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो, जे फंक्शन डिक्लेअर करतो और मेथड डिक्लेअर करतो त्याला काय म्हणतात? मेंबर व्हेरिएबल्स और अँड मेंबर मेथड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एंड ऑफ क्लास नंतर सेमिकोलन द्यायचं नाही. जसं आपण C++ मध्ये सेमिकोलन द्यायचो तसं इथे क्लास कंप्लीट झाल्यानंतर सेमिकोलन द्यायचं नाही. आणि अजून एक की आपल्याला C++ मध्ये आपण क्लासमध्ये फंक्शन डिक्लेअर केले की त्याला दोन वेनी आपण डिफाईन करायचो. एक क्लासमध्येच डिफाईन करायचो इनसाइड क्लास आणि दुसरं आउटसाइड क्लास युजिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. बरोबर, CPP मध्ये. पण जावा मध्ये फक्त तुम्ही कसं डिक्लेअर करणार? इनसाइड क्लास ओनली. तुम्हाला सांगितले की जावा मध्ये एकही स्टेटमेंट आउटसाइड क्लास अलाउड नाहीये. सो मेंबर मेथड आपण डेफिनेशन लिहूया तिथं डिक्लेरेशनच्या ऐवजी, कारण की आपल्याला मेथड डिफाईन क्लासमध्येच करावे लागतात. आपण CPP मध्ये काय करायचो? जर क्लासमध्ये डिफाईन करायचं असेल तर डायरेक्ट डिफाईन करायचो आणि जर आउटसाइड क्लास मेथडची डेफिनेशन लिहायची असेल तर आपण क्लासमध्ये फक्त डिक्लेअर करायचो आणि आउटसाइड क्लास डिफाईन करायचो. पण ज्यामध्ये आउटसाइड क्लास अलाउच नाहीये. सो आपल्याला जेवढे मेथड्स असतील सगळ्याची डेफिनेशन कुठे लिहायची? इनसाइड क्लास ओनली. ठीक आहे. नाऊ हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट तुम्ही कुठे क्रिएट करणार? ऑब्विसली पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये. बरोबर, आणि मेन पण एका क्लासमध्ये असणार आहे. ठीक आहे. मग आता मेन मध्ये ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं त्याचं सिंटॅक्स काय बघा. क्लास नेम जावा मध्ये ऑब्जेक्ट नेम जे असेल ते इक्वल टू न्यू कीवर्ड. न्यूनी मेमरी अलोकेशन होते. न्यू कीवर्ड NEW आणि परत क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीये CPP मध्ये तुम्ही थोडंफार बघितलेलं आहे की क्लास नेम आणि हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतं. आपल्याला परत येणार आहे ह्याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. मग जावामध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्ही मेन मध्ये कसं करणार? क्लास नेम, त्याच्यानंतर तुम्हाला जे ऑब्जेक्ट नेम द्यायचं आहे ते इक्वल टू न्यू कीवर्ड आणि परत क्लास नेम देणार. येते का लक्षात? ठीक आहे. तर हे झालं तुमचं हाऊ टू डिक्लेअर ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. इथपर्यंत. आता ह्या सिंटॅक्सचा आणि ह्या ऑब्जेक्टचा ह्या दोन्ही सिंटॅक्सचा यूज करून तुम्हाला एक सिंपल प्रोग्राम दाखवते कसं द्यायचं ते. आणि आजचं लेक्चर झालं की मग तुम्हाला मी आतापर्यंत जेवढं शिकवलं आहे त्याच्या नोट्स पण फॉरवर्ड करते. बघा, फॉर एक्झाम्पल आता सपोज क्लास स्टुडंट घेतलं
क्लास स्टुडंट एस कॅपिटल काढला, स्मॉल काढला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बट जे सिस्टीम डिफाईन क्लासला रूल्स आहेत तेच फॉलो करायचे. ठीक आहे. नाऊ ह्याच्यामध्ये आता आपल्याला नेम लिहायचंय, तर C++ मध्ये आपण कॅरेक्टर ॲरे घ्यायचो, पण आता जावा मध्ये आपल्याकडे डायरेक्टली स्ट्रिंग क्लास आहे. सो एस कॅपिटल सपोज नेम. ठीक आहे. नाऊ स्ट्रिंग ऍड्रेस इंट रोल नंबर, बस एवढंच घेऊया आता आपण. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट. आता अजून एक जावा मध्ये तुम्ही आता जसं सीपीपी मध्ये पब्लिक प्रायव्हेट करायचे, तसं जावा मध्ये तुम्हाला कोर जावा मध्ये जो तुम्हाला सिलेबस आहे त्याच्यामध्ये सगळं पब्लिकलीच आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला पब्लिक लिहायची गरज नाही. जरी पब्लिक नाही लिहिलं तरी जे तुम्ही व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स डिक्लेअर करणार क्लासमध्ये ते पब्लिकच असणार आहे. ठीक आहे. जावा मध्ये सगळं तुम्हाला पब्लिकलीच आहे, प्रायव्हेट फ्रेंडली काहीच नाही, प्रोटेक्टेड पण नाही. ठीक आहे. नाउ स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग ऍड आणि इंट रोल नंबर. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती काय की आपण क्लासमध्ये दोन फंक्शन्स घेतोच. कोणते? एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी आणि दुसरं फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे. सपोज void गेट डेटा, तर सध्या आपण डायरेक्टली व्हॅल्यू लिहूयात. नेम इज इक्वल टू डबल कोट मध्ये टाकणार कारण की नेम स्ट्रिंग आहे. त्याच्यानंतर ऍड्रेस इज इक्वल टू पुणे आणि रोल नंबर इक्वल टू, रोल नंबर डबल कोट मध्ये टाकणार नाही बिकॉज इट इज अ इंटिजर. एक झालं फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी आणि दुसरं फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. आता डिस्प्ले कसं करायचं? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. बरोबर. तुम्हाला जसं फॉर्मॅटिंग करायचं आहे तसं मी तुम्हाला फॉर्मॅटिंग शिकवलेलंच आहे. नेम, त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, हे एसओपी व्यवस्थित लिहा तुम्ही. ऍड्रेस इज इक्वल टू प्लस ऍड्रेस आणि मग सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन रोल नंबर इक्वल टू प्लस रोल नंबर. हे झालं. त्याच्यानंतर क्लास कंप्लीट, सेमीकोलन द्यायचं नाही. आणि जरी आपण एक सेपरेट क्लास लिहिलेला आहे, मग आता आपण काय लिहितो? सीपीपी मध्ये मेन लिहितो. बरोबर. पण आपल्याकडे जावा मध्ये मेन पण कुठे लिहायचं असतं? इनसाइड क्लास ओनली. सो अजून एक क्लास नेम घ्यायचं, पण मेन तुमचं हेच आहे. ऑब्जेक्ट तुम्ही कोणाचं क्रिएट करणार? स्टुडंट क्लासच क्रिएट करणार आहे. ठीक आहे. नाउ क्लास सपोज मी एम लिहिला. ठीक आहे. नाउ पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, हे प्रॉपर लिहा तुम्ही. स्ट्रिंग args. ठीक आहे. नाउ ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं सांगितलं. आता मला ऑब्जेक्ट का क्रिएट करतो आपण? कारण की मला ते हे फंक्शन ऍक्सेस करायचे, गेट डेटा आणि पुट डेटा, अँड दीज फंक्शन्स आर द मेंबर्स ऑफ क्लास स्टुडंट. सो टू ऍक्सेस दीज मेंबर्स आउटसाइड द स्टुडंट क्लास आय नीड ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट क्लास. ठीक आहे. मग ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं? क्लास नेम. तर क्लास नेम काय आहे? स्टुडंट. मग त्याचा ऑब्जेक्ट जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते S1 इज इक्वल टू न्यू स्टुडंट. आपल्याला जावा मध्ये इच ऑब्जेक्ट न्यू नी इनिशियलाइज करावंच लागतं. विदाउट न्यू तुम्ही जर ऑब्जेक्ट यूज केलं, म्हणजे आता सपोज मी इथं न्यू नाही लिहिलं, फक्त स्टुडंट S1 केलं आणि S1 डॉट गेट डेटा जर केलं तर मला एक्सेप्शन येणार, दॅट इज रन टाइम एरर येणार. नल पॉइंटर एक्सेप्शन. आता ह्या एरर आपण एक्सेप्शनल हँडलिंग मध्ये पण बघणार आहे. आपल्या चॅप्टर मध्ये 5th और 6th चॅप्टर येतो त्याच्यामध्ये, सॉरी 3rd और 4th चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. जर मी ऑब्जेक्ट इनिशियलाइज न करता जर यूज केलं टू कॉल दॅट फंक्शन, बघा आपण स्कॅनर क्लास यूज केला, त्याचा ऑब्जेक्ट पण आपण कशाने इनिशियलाइज केलं? न्यूने. मी नुसतं जर स्कॅनर SC लिहिलं असतं सेमिकोन आणि SC डॉट नेक्स्ट इन नेक्स्ट केलं असतं फंक्शन, तर काय झालं असतं? मला एक्सेप्शन आलं असतं, नल पॉइंटर एक्सेप्शन. नल पॉइंटर एक्सेप्शनचा मीनिंग काय आहे की तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये कुठेतरी ऑब्जेक्ट यूज केले विदाउट इनिशियलाइजिंग दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे इथे या स्टेटमेंटला येणार नल पॉइंटर एक्सेप्शन. का? कारण की मी S1 ऑब्जेक्टचा यूज केलेला आहे विदाउट इनिशियलाइजिंग इट. डिक्लेअरिंग नाही, इनिशियलाइजिंग. सो आपल्याला इथे इनिशियलाइज करणं नेसेसरी आहे. आलं का लक्षात? मेन कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. आता हा 2 क्लास आहेत. आतापर्यंत आपल्या जावाच्या प्रोग्राम मध्ये एकच क्लास होता ज्याच्यामध्ये मेन होतं. सो आपण त्यांनी प्रोग्राम सेव्ह केला. आता तुमच्याकडे 2 क्लास आहेत. मग कोणत्या क्लास नेमनी प्रोग्राम सेव्ह करायचा? ज्या क्लासमध्ये मेन आहे बघा. मग इथे तुम्हाला बघा, आता आपण पुढे इनहेरिटन्स पण बघणार. इनहेरिटन्स मध्ये 3-4 क्लासेस असतात, मोर दॅन 1. बरोबर. मग तुम्ही कशाने सेव्ह करणार? ज्याच्यामध्ये मेन आहे. मेन तर एकाच क्लासमध्ये असणार आहे. सो हा प्रोग्राम मी सेव्ह करणार m.java.
कंपाईल करणार, रन केला की पहिले कंट्रोल मेन कडे येणार, ऑब्जेक्ट इनिशियलाइज होणार, ऑब्जेक्ट इनिशियलाइज होणार म्हणजे मेमरी अलोकेशन होणार S1 ला मेमरी S1 कशाचं ऑब्जेक्ट आहे, स्टुडंटचं. सो मेमरी अलोकेशन नेम, ऍड्रेस आणि रोल नंबर साठी, नेम, ऍड्रेस आणि रोल नंबर साठी. ठीक आहे. नाउ S1 डॉट गेट डेटा, कंट्रोल आला गेट डेटा कडे, नेम मध्ये व्हॅल्यू गेली दीपिका, बरोबर इथं, नंतर इथं पुणे आणि रोल नंबर मध्ये 1 2 3. गेट डेटा कम्प्लीट झालं, पुट डेटा कडे आले, परत कंट्रोल आला पुट डेटा कडे आणि तिन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले झाल्या. कोणत्या व्हॅल्यू डिस्प्ले होणार, आपण फंक्शन कशाने कॉल केले, S1 नी. सो S1 च्या ब्लॉक मधल्या व्हॅल्यू काय झाल्या, डिस्प्ले झाल्या. ठीक आहे. हा सिंपल प्रोग्राम आहे. आता आपण थोड्या ह्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन करू किंवा गेट डेटाला पॅरामीटर पास करू, रन टाइम व्हॅल्यू नेक्स्ट प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्रिएटिंग मोर दॅन वन ऑब्जेक्ट आणि एक डिफरंट वे गेट फंक्शनचा किंवा गेट डेटा जिथे आपण व्हॅल्यू रीड करतो त्या फंक्शनचा अजून एक वे आहे. ठीक आहे. बघा, एक एम्प्लॉई क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये EID आणि नेम ह्या दोन प्रॉपर्टीज घेतलेत किंवा हे मेंबर व्हेरिएबल्स घेतलेत आणि दोन फंक्शन घेतलेत, एक व्हॅल्यू घेण्यासाठी आणि एक व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. आता इथे एंड ऑफ क्लास आहे, त्याच्यानंतर सेमिकोलन नाही. त्याच्यानंतर इथे काय केलं मी, माझ्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत ना, एक इंटिजर एक स्ट्रिंग आहे. सो E आणि N घेतलेले, एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग. ठीक आहे. मग आपण काय करतो, हे झालेलं आहे तुमचं, E ची व्हॅल्यू EID मध्ये आणि N ची व्हॅल्यू नेम मध्ये. आपल्याला काय करायचं आहे, हे इनिशियलाइज करायचे, बरोबर. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर पुट मध्ये दोन्ही पण डिस्प्ले केलं. ठीक आहे. नाउ क्लास EMPDB लिहिलाय, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. त्याच्यामध्ये आता मला दोन एम्प्लॉईचा डेटा घ्यायचा आहे. सो मी दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले, दोघांना पण इनिशियलाइज केले. ह्या स्टेटमेंटनी काय होणार, E1 साठी एक मेमरी ब्लॉक आणि E2 साठी एक मेमरी ब्लॉक. E1 हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे, एम्प्लॉई मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. सो एक EID आणि नेम त्या ब्लॉक मध्ये असणार, परत EID आणि नेम असणार त्या ब्लॉक मध्ये. ठीक आहे. इथपर्यंत. नाउ E1 डॉट गेट डेटा केलं, पास काय केलं 10 आणि डबल कोट मध्ये ABC. इथून कंट्रोल कुठे आला, इथे. आता गेट फंक्शन आहे, नॉट गेट डेटा. तुम्हाला जे नेम द्यायचं ते द्या, पण मी सध्या पुट आणि गेट दिलेले. सो इथे E1 डॉट गेट फंक्शन कडे कंट्रोल आला, पण E1 गेट फंक्शन कोणत्या ऑब्जेक्टनी कॉल केलेलं आहे, E1 नी. सो हा 10 जाणार पहिले E मध्ये, ABC जाणार N मध्ये, मग हा E जाणार EID मध्ये. पण तो EID आता आपल्याकडे दोन ब्लॉक आहे, पण तो EID कशाचा असणार आहे, E1 चा, कारण की आपण फंक्शन कॉल केलं E1 नी. सो इथं गेलं 10 आणि इथं गेलं ABC. गेट फंक्शन कम्प्लीट झालं, परत इथे आलो. आता गेट फंक्शन कॉल केलं E2 नी, परत हा 20 पास केला, इथे PQR पास केला. हा आता EID आणि नेम मध्ये जाणार E2 च्या, कारण गेट फंक्शन तुम्ही E2 नी कॉल केलेले. आलं का लक्षात. ठीक आहे. इथपर्यंत. तर हे झाले तुमचं गेट फंक्शन. आणि E1 डॉट पुट, कंट्रोल आला पुट कडे. आता EID आणि नेम कोणत्या ब्लॉक मध्ये डिस्प्ले होणार, E1 च्या 10 आणि ABC. त्याच्यानंतर E2 डॉट पुट फंक्शन कॉल केलं E2 नी, मग EID आणि नेम कशातलं डिस्प्ले होणार, E2 च्या ब्लॉक मधलं. आलं लक्षात. ठीक आहे. हा एक अनदर वे आहे व्हॅल्यू घेण्यासाठी. पण आधीचे जे गेट दिलेलं आणि हे जे गेट, दोन्ही मध्ये व्हॅल्यू तुमचं जे ऑब्जेक्ट आहे. आता इथे बघा, गेट फंक्शन मध्ये आपण मगाशी डायरेक्टली असे व्हॅल्यू दिलेल्या, रोल नंबर इक्वल टू 1 2 3 डायरेक्ट व्हॅल्यू दिलत्या आणि इथे पण डायरेक्ट दिलत्या. पण हे जे फंक्शन्स आहेत, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मग ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू जातात ना, या EID ऑब्जेक्ट इनिशियलाइज होतं म्हणजे काय, ऑब्जेक्ट मध्ये जेवढे व्हेरिएबल्स आहेत त्याला व्हॅल्यू जाते, बरोबर. मग E1 डॉट गेट फंक्शननी काय होतं, ते ऑब्जेक्ट मधल्या व्हेरिएबल्सला व्हॅल्यू जाते. पण जरी ह्या व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली दिल्या असतील, म्हणजे स्कॅनरनी नसेल दिलेलं, तरी सुद्धा तुमचं ऑब्जेक्ट जे आहे ते रन टाइमच इनिशियलाइज होतं. का, बिकॉज गेट हे फंक्शन आहे आणि फंक्शन कॉल कधी एक्झिक्यूट होतो, तुमचा कंट्रोल जो आहे कंपायलरचा, तो कॉल कडून डेफिनेशन कडे कधी जातो, रन टाइमच जातो, बरोबर. हे एकदम बेसिक आहे. जरी तुम्ही फंक्शन मध्ये 10 ABC ह्या डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या आहे, ह्याचा अर्थ असा नाही की जे ऑब्जेक्ट आहे E1 ते कंपाईल टाइम इनिशियलाइज होणार आहे. आपण हे कंपाईल टाइम व्हॅल्यू कुठे दिलेल्या आहेत, गेटला, आणि गेट हे फंक्शन आहे. सो हा कंट्रोल डेफिनेशन कडे जाणार आणि मग फंक्शन एक्झिक्यूट होणार आणि मग व्हॅल्यू जाणार 10 आणि ABC त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या ब्लॉक मध्ये. आणि फंक्शन कधी एक्झिक्यूट होतं, डेफिनेशन कडे कंट्रोल कधी जातो इंटरप्रिटरचा,
जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करता. सो आधीच्या स्टुडंटच्या प्रोग्राम मध्ये पण जरी मी डायरेक्ट नेम इज इक्वल टू दीपिका लिहिले, रोल नंबर इक्वल टू 10 लिहिलेले, तरी सुद्धा ते मी फंक्शन मध्ये लिहिलेले. सो माझं फंक्शन रन टाइमच एक्झिक्यूट होणार. सो ह्या दोन्ही केसमध्ये ऑब्जेक्ट कसं इनिशियलाइज होणार, रन टाइमच होणार. ठीक आहे इथपर्यंत. नेक्स्ट आहे बघा, अनदर वे बाय युझिंग वी कॅन इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ऍट रन टाइम. म्हणजे फंक्शन मधलाच तिसरा वे. एक काय की डायरेक्ट फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट मध्ये आपण डायरेक्टली नेम इक्वल टू व्हॅल्यू दिली, रोल नंबर इक्वल टू व्हॅल्यू दिली फर्स्ट प्रोग्राम मध्ये. सेकंड एम्प्लॉयच्या काय केले, इथे पॅरामीटर पास केले आणि व्हॅल्यू कुठे पास केल्या, मेन मध्ये. पण दोन्ही केस मध्ये आपण फंक्शन यूज करत असल्यामुळे ऑब्जेक्ट रन टाइमच, जरी तुम्ही व्हॅल्यू डायरेक्ट दिली असते तर रन टाइमच इनिशियलाइज होत होता. तर अगेन तिसरं पण रन टाइमच ऑब्जेक्ट इनिशियलाइज होणार आहे, पण आपण मेन मध्येच पास करणार नाहीये. आपण काय देणार आहे, युजरला प्रोग्राम रन केल्यावर जी व्हॅल्यू द्यायची आहे ती व्हॅल्यू युजर देऊ शकतो. बरोबर. मग स्कॅनर क्लास लागेल. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय इम्पोर्ट करावं लागतं, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. ठीक आहे. स्कॅनर क्लास लागेल, सिस्टीम डॉट इन, एंटर व्हॅल्यू ऑफ EID. हे तुम्हाला माहिती आता शिकवलेलं आहे. तर EID आपला इंटिजर आहे. सो नेक्स्ट इन फंक्शन जी तुम्ही व्हॅल्यू स्कॅन करणार, एंटर नेम. नेक्स्ट लाईन का लिहिलेलं आहे, कारण की एम्प्लॉईचं नेम मल्टिपल वर्डचा असू शकतो. सो नेक्स्ट लाईन L कॅपिटल, आणि हे नेक्स्ट लाईन फंक्शन स्कॅनर क्लासचं आहे. सो ते आपण ऑब्जेक्टनी कॉल केलेले. ठीक आहे. बाकी तर पुट सेम येणार. आता E1 आणि E2 साठी मेमरी ब्लॉक झाले. E1 E2 आता ऑब्जेक्ट्स ऑफ एम्प्लॉई क्लास. सो मेमरी अलोकेटेड फॉर EID अँड नेम. ओके. नाउ E1 डॉट गेट फंक्शन कॉल झालं E1 ने. आता जे चेंजेस होणार ते E1 च्या मेमरी ब्लॉक मध्ये होणार. स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ EID. सपोज युजरने टाकलं 40 स्टोअर झाले EID. तर कशात जाणार ते E1 च्या, कारण की फंक्शन आपण E1 ने कॉल केले. नाउ स्क्रीनवर येणार एंटर नेम. आता तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार मल्टिपल वर्डची, जोपर्यंत तुम्ही एंटर की प्रेस करत नाही तोपर्यंतची जेवढी स्ट्रिंग आहे तेवढी सगळी नेम मध्ये जाणार. सपोज मी इथे टाकलं दीपिका खराडे. ठीक आहे. नाउ फंक्शन कंप्लीट झालं. E2 कडे आले. बरोबर. परत गेट फंक्शन कडे आलं. आता जे चेंजेस होणार ते E2 च्या ब्लॉक मध्ये होणार. एंटर व्हॅल्यू ऑफ EID. जी व्हॅल्यू तुम्ही टाकणार ती कुठे जाणार, EID मध्ये जाणार. दॅट विल बी स्टोअर इन द मेमरी ब्लॉक ऑफ E2. सपोज 60 टाकलं. नंतर नेम, सपोज इथे टाकलं रोहित कुंभार. ठीक आहे. फंक्शन कंप्लीट. E1 डॉट पुट. बाकी तर सगळं सेम आहे. तर हे झालं थर्ड वे युजिंग फंक्शन टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट. बट ऑल 3 टाइप्स मध्ये ऑब्जेक्ट कसं इनिशियलाइज होतं, रन टाइम ओनली. तुम्ही व्हॅल्यू डायरेक्टली द्या मेन मध्ये किंवा फंक्शन मध्ये डायरेक्टली द्या किंवा रन टाइम व्हॅल्यू घ्या, पण ते तुम्ही फंक्शन मध्ये करताय. सो तिन्ही केस मध्ये ऑब्जेक्ट हे रन टाइमच इनिशियलाइज होतं. सो जेव्हा तुम्ही आता फंक्शन यूज करताय, तुम्हाला जो तिन्हीपैकी जो इझी वे असेल त्यांनी तुम्ही प्रोग्राम करा. शक्यतो हा यूज करायचा स्कॅनर वाला. ठीक आहे. आणि आता आपल्याला अरे ऑफ ऑब्जेक्ट बघायचे आणि त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्टर बघणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट बघा, अरे ऑफ ऑब्जेक्ट्स. अरे ऑफ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. बघा, बँक अकाउंट काय घेतले मी, बँक अकाउंट क्लास घेतलाय. त्याच्यामध्ये कस्टमर नेम टाइप स्ट्रिंग घेतले, म्हणजे सेव्हिंग किंवा करंट अकाउंट. त्याच्यानंतर जे कस्टमरचं नेम असेल ते, अकाउंट नंबर आणि डबल बॅलन्स घेतलाय. गेट फंक्शन स्कॅनरनी इथं इम्पोर्ट जावा डॉट युटिल. ठीक आहे. नाउ गेट फंक्शन साठी स्कॅनर इनिशियलाइज केलंय. एंटर कस्टमर नेम टाइप अकाउंट बॅलन्स. तुम्ही सेपरेट लिहिलं तरी चालेल. मग SC डॉट नेक्स्ट लाईन का, कारण की कस्टमर नेम तुमचं मल्टिपल वर्डचं असू शकतं. टाइप सेव्हिंग्ज और करंट एकाच वर्डचे, सो नेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर अकाउंट नंबर इंटिजर आहे, सो नेक्स्ट इन, आणि बॅलन्स डबल आहे, सो नेक्स्ट डबल. स्कॅन केलं. हे चारही पण व्हॅल्यू प्रिंट केलं. ठीक आहे. पुट कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. नाउ बँक DB एक मेन क्लास घेतला. तुम्ही प्रोग्राम सेव्ह करणार, त्याच्यामध्ये मेन आहे. नाउ आता मला 5, आता सपोज मला जर 5 कस्टमरचं रेकॉर्ड करायचंय, तर एक ऑप्शन काय, B1 बँक अकाउंटचे मी 5 ऑब्जेक्ट तयार करणार. B1 B2 B3 B4 B5 फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. मग मला 5 टाइम्स गेट फंक्शन कॉल करावं लागेल, 5 टाइम्स पुट फंक्शन कॉल करावं लागेल. बरोबर. प्लस मला 5 टाइम्स इनिशियलाइज पण करावं लागेल. बँक अकाउंट B1 इज इक्वल टू न्यू बँक अकाउंट. परत बँक अकाउंट B2 इज इक्वल टू न्यू बँक अकाउंट. मग परत हे 5 वेळा इनिशियलाइज झालं की 5 वेळा गेट फंक्शन B1 डॉट गेट B2 डॉट गेट
B3 डॉट गेट असं होणार, B4 B5, परत B1 डॉट पुट B2 डॉट. आता सपोज जर मला 10 कस्टमरचं करायचं तर माझा कोड काय होणार, लेंदी होत जाणार, बरोबर, एक्सटेंड होत जाणार. मग त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे की तुम्हाला जर मोर दॅन वन ऑब्जेक्टचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर शक्यतो काय यूज करायचा, अरे ऑफ ऑब्जेक्ट. आता जावा मध्ये अरे डिक्लेअर करताना सिंटॅक्स बघा काय आहे, डेटा टाइप कोणत्या पण टाइपचा, मग तो क्लास टाइपचा का असणार, डेटा टाइप अरे नेम स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू न्यू डेटा टाइप आणि इथं नंतर साईज देणार स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. डेटा टाइप सपोज इंट अरे नेम, सपोज इंट ए इज इक्वल टू न्यू, परत डेटा टाइप इंट आणि 5 10 जे असेल ते. ठीक आहे, सेम आता आपलं अरे पण अरेच आहे ना ऑब्जेक्ट, अरे ऑफ ऑब्जेक्ट आहे म्हणजे अरेच आहे ऑब्जेक्टचा. सो ऑब्जेक्टचा डेटा टाइप काय असतो, क्लास नेम, बरोबर. डेटा टाइप अरे नेम जे तुम्हाला द्यायचं आहे ते इक्वल टू न्यू बँक अकाउंट आणि इथं मला 5 बँक अकाउंट किंवा 5 कस्टमरचे डिटेल्स करायचे, सो 5. आता लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितलेलं मगाशी, हे बघा आपलं युजर नेमला पण हेच सांगितलं की हीच ऑब्जेक्ट आपल्याला इनिशियलाइज करावं लागतं न्यूनी आणि हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतं. इथे पॅरामीटराइज आहे पण आपण कसं केलं, स्टुडंट S1 इज इक्वल टू न्यू स्टुडंट आणि न्यू स्टुडंटला पुढे काय होतं, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर होते. एम्प्लॉईला पण तसंच होतं. मग इथे हे न्यूनी तुमचं ऑब्जेक्ट नाही इनिशियलाइज होते, फक्त अरे इनिशियलाइज होते. आता जेव्हा मी गेट फंक्शन कॉल करेल त्याच्या आधी मला एक एक ऑब्जेक्ट काय करायचं आहे, इनिशियलाइज करायचं. ठीक आहे, आता बघा बँक इथे 5 BA ऑफ 0 BA ऑफ, हे कसं अरे होतो आता सांगायची गरज नाही, एवढं 5 आहे ना. सो 0 इंडेक्स पासून ते 4th इंडेक्स पर्यंत. तर I 0 झाला, I इज लेस दॅन 5. काय करणार मी, BA ऑफ 0 ला पहिले मेमरी अलोकेशन करणार डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने. मग नंतर न्यू बँक अकाउंट बघा, कन्स्ट्रक्टरला नाव काय असतं, सेम क्लास नेम. तर क्लास नेम काय, बँक अकाउंट. आणि डिफॉल्टला काय असतं, एम्प्टी पॅरामीटर. आपण परत कन्स्ट्रक्टर बघणार आहे पण सुरुवातीला काही लगेच गरज नाही, ह्याच्यानंतरचं पॉइंट आपला कन्स्ट्रक्टरच आहे. सो इथे प्रत्येक ऑब्जेक्टला पहिले इनिशियलाइज करायचं आणि मग यूज करायचं. ठीक आहे, आता बघा इथे फक्त आपण अरे डिक्लेअर करण्यासाठीचा हा न्यू आहे जो की आपला सिंटॅक्स आहे. पण आपल्याला ऑब्जेक्ट, आता आपला हा काय अरे ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे BA ऑफ 0 हे एक ऑब्जेक्ट झालं, BA ऑफ 1 अनदर ऑब्जेक्ट, BA ऑफ 2 थर्ड ऑब्जेक्ट, BA ऑफ 4 3 फोर्थ ऑब्जेक्ट आणि BA ऑफ 4 फिफ्थ ऑब्जेक्ट. सो पहिले मी I 0 झाला, BA ऑफ 0 ला इनिशियलाइज केलं, मग BA ऑफ 0 नी गेट फंक्शन कॉल केलं. आता जे चेंजेस होणार ते BA ऑफ 0 मध्ये, म्हणजे माझे आता मेमरी अलोकेशन कितीला होणार आहे, 4 ऑब्जेक्ट्सला होणार आहेत बघा. BA ऑफ 0 ला त्याच्यामध्ये सी नेम टाइप अकाउंट नंबर असं असेल, परत BA ऑफ 1 ला असेल, बरोबर, परत त्याच्यामध्ये असं BA ऑफ 2 ला असे 4 पर्यंत असणार. ठीक आहे, आता हे बेसिक झालं. आता पहिले मी त्याला इनिशियलाइज केलं, मग गेट फंक्शन कॉल केलं. I 0 आहे, सो जे चेंजेस होणार ते जे तुम्ही व्हॅल्यू स्कॅन करणार ते कुठे जाणार, BA ऑफ 0 मध्ये जाणार. नंतर I 1 होणार, परत BA ऑफ 1 इनिशियलाइज होणार. पहिले तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्ट इनिशियलाइज न करता जर तुम्ही यूज केलं तर काय येतं, नल पॉइंटर एक्सेप्शन येतं. सो पहिले इनिशियलाइज केलं, मग व्हॅल्यू स्कॅन गेट फंक्शन कॉल केलं. आता I 1 आहे, सो जे व्हॅल्यू तुम्ही इथे स्कॅन करणार ते BA ऑफ 1 मध्ये जाणार. असंच 2 3 4 पर्यंत होणार. टोटल 5 ऑब्जेक्ट इनिशियलाइज झाले. आता व्हॅल्यू गेल्या, सो त्या काय झाल्या, पुट फंक्शन कॉल झालं. BA ऑफ 0 मधल्या व्हॅल्यू BA ऑफ 1 2 3 4 मधल्या. ठीक आहे, तर हे झालं तुमचं अरे ऑफ ऑब्जेक्ट्स. तर आज आपण एवढंच बघूया बेसिक की तीन वेनी किंवा 3 मेंबर फंक्शन्सनी तुमचे ऑब्जेक्ट कसे इनिशियलाइज करायचे, 3 डिफरंट वे शिकवले. परत एकदा ते वाचा व्यवस्थित. त्याच्यानंतर अरे ऑफ ऑब्जेक्ट्स बघितले आपण. ठीक आहे, आता तुम्हाला मी होमवर्क देते, तेवढा करा तुम्ही आणि मला सेंड करा. आपला एक CPP सारखेच थोडेफार कन्सेप्ट आहे कुठपर्यंत, क्लासेस आणि ऑब्जेक्ट चॅप्टर कम्प्लीट होईपर्यंत. त्याच्यानंतर इंटरफेसेस सुरू झालं की पूर्ण जावा काय आहे, वेगळा आहे. ठीक आहे, मग तेव्हा तुम्हाला सोडणार. तर आता तुम्हाला असं वाटेल की हे आपलं झालेलंच आहे, पण एकदा रिकॉल करा. मग एकदा आपलं इनहेरिटन्स झालं, आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये कन्स्ट्रक्टर बघणार आणि स्टॅटिक मेंबर्स बघणार. त्याच्यानंतर आपल्याला लगेच इनहेरिटन्सच बघायचे. तुम्हाला CPP मध्ये झालेलं आहे, सो त्यांनी सेकंड चॅप्टर मध्येच इनहेरिटन्स पर्यंत टाकून दिलेले. आणि जे 3rd 4th 5th 6th 7th चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये मग न्यू कन्सेप्ट आहेत तुमच्या, इंटरफेस, पॅकेजेस, एक्सेप्शन हँडलिंग, मल्टी थ्रेडिंग,
ॲपलेट वगैरे, फाईल हँडलिंग. ठीक आहे. सो आपल्याला क्लासेस आणि ऑब्जेक्ट मध्येच त्यांनी इनहेरिटन्स टाकले. सो उद्या आपण कन्स्ट्रक्टर, स्टॅटिक मेंबर्स बघणार आहे, त्याच्यानंतर फायनल क्लास वगैरे बघणार आहे आपण उद्या, आणि मग त्याच्या नेक्स्ट लेक्चरला इनहेरिटन्स बघणार. तेवढं झालं की मग आपलं मेन जे जावा आहे, दॅट इज द कन्सेप्ट विच आर डिफरंट फ्रॉम द CPP, ते स्टार्ट होईल. ठीक आहे. आता तुम्हाला होमवर्क काय करायचंय बघा. रेक्टँगल क्लास घ्यायचा आहे एक, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, लेंथ, इझी देते एकदम, लेंथ आणि ब्रेथ. त्याच्यानंतर 2 फंक्शन येणार. ऑब्विसली आपण अजून कन्स्ट्रक्टर बघितले नाहीये, सो फंक्शन्सनीच घ्या एक व्हॅल्यू घेण्यासाठी. आपण 3 बघितलेत, पण त्यातले शक्यतो स्कॅनरचा यूज करून व्हॅल्यू घ्या, आणि एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी, आणि अजून एक फंक्शन घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करणार एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. डिपेंड ऑन लेंथ अँड ब्रेथ. म्हणजे इथं फूट मध्ये फक्त लेंथ आणि ब्रेथच डिस्प्ले होणार, इथे व्हॅल्यू लेंथ आणि ब्रेथची घेणार, आणि एरियामध्ये बाय युझिंग दॅट व्हॅल्यू एरिया कॅल्क्युलेट करून डिस्प्ले करणार. सो हे 3 फंक्शन घ्यायचे. त्याच्यामध्ये अरे ऑफ ऑब्जेक्टची काही गरज नाहीये. त्याच्यानंतर स्टुडंट क्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये रोल नंबर घ्या, नेम घ्या, आणि मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स घ्या. ठीक आहे. इझी आहे बघा. एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी शक्यतो स्कॅनरनीच यूज करा, एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी, आणि तिसरं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये यूज करायचे अरे ऑफ ऑब्जेक्ट्स, मिनिमम 5चा ऑब्जेक्ट घ्या. आणि मला डिस्प्ले कसं करून दाखवायचं तुम्ही फॉर धिस प्रोग्राम, टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये. व्हॅल्यू कशा पण घ्या तुम्ही, फक्त डिस्प्ले असं झालं पाहिजे. डायरेक्ट ऍव्हरेज, 3 सब्जेक्टचे मार्क्स नाही डिस्प्ले करायचे. रोल नंबर, नेम आणि ऍव्हरेज. जे तुम्ही सपोज हे 5 अरे ऑफ ऑब्जेक्ट्स यूज करणार ना, हे 5 व्हॅल्यूज घेतले तर त्यांचे नेम येणार आणि ऍव्हरेज येणार. जर तुम्हाला 3 सब्जेक्टचे करायचे असेल मार्क्स डिस्प्ले, पण ते पण करा, पण टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले करायचं आहे. सो हे झालं तुमचं क्लासेस आणि ऑब्जेक्ट सिम्पल वेनी. तर उद्या आपण कन्स्ट्रक्टर बघितलं की मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टरनी पण आपण ऑब्जेक्ट कसा इनिशियलाइज करणार, स्टॅटिक फंक्शन, स्टॅटिक व्हेरिएबल्स, स्टॅटिक मेथड म्हणजे काय, ते जावामध्ये थोड्या वेगळ्या वेळी कॉल करतात, CPP सारखं कॉल करत नाही. त्याच्यानंतर फायनल व्हेरिएबल्स म्हणजे काय, फायनल मेथड म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय, हे सगळं आपल्याला उद्या बघायचं.